मकर राशी 4, 5, 6, 7, 8, 9, 10 मे मोठा धक्का बसणार. या 5 गोष्टी देवही थांबवू शकत नाही. मकर राशीच्या मित्रांनो, जीवनात काही क्षण असे येतात जे आपले संपूर्ण भविष्य आणि आयुष्य बदलण्याची ताकद ठेवतात. आणि मकर राशीच्या लोकांसाठी पुढील 10 दिवस असेच खास ठरणार आहे. जणू काही नशिबाचे चक्रे हळूहळू फिरायला सुरुवात झाली आहे आणि आत्तापर्यंत जिथे अडथळे दिसत होते तिथे नवीन मार्ग उघडताना दिसत आहे. अनेक दिवसांची प्रतीक्षा, मनातील अस्वस्थता आणि सतत चालू असलेली धडपड आता एका महत्त्वाच्या वळणावर येऊन पोहोचली आहे. या काळात तुमच्यासमोर अशा काही संधी येऊ शकतात ज्या फक्त तुमचं वर्तमानच नाही तर तुमचं भविष्य बदलू शकतात. काही गोष्टी अचानक घडतील, काही निर्णय घ्यावे लागतील आणि काही संकेत असे मिळतील जे तुम्हाला योग्य दिशेने येतील. त्यामुळे हा काळ साधा नाही, तर आयुष्याचा नवीन मार्ग दाखवणारा आणि एक मोठा टर्निंग पॉइंट ठरणार आहे. जर तुम्ही या 10 दिवसांचे योग्य उपयोग केला तर पुढील अनेक महिन्यांसाठी तुमचे जीवन अधिक स्थिर, यशस्वी आणि आनंदी होऊ शकते. नंबर 1 आहे करिअरमध्ये मोठी संधी मिळणार. या काळात तुमच्या कामाची दखल वरिष्ठांकडून घेतली जाईल. तुम्ही आत्तापर्यंत केलेली मेहनत आता फळाला येण्याची शक्यता आहे. एखादा नवीन प्रोजेक्ट, जबाबदारी किंवा जी काही बढती आहे तर ती तुम्हाला बढती मिळू शकते. व्यवसाय करणाऱ्यांसाठी नवीन क्लायंट मिळणे किंवा जुने क्लायंट परत येणे शक्य आहे. काहींना नोकरी बदलण्याची संधी मिळू शकते, जे भविष्यासाठी फायदेशीर ठरेल. या संधीचा योग्य वापर करण्यासाठी आत्मविश्वास ठेवा आणि निर्णय घेताना घाई करू नका. नंबर 2, आर्थिक स्थितीत सुधारणा होणार. आर्थिक बाबतीत सकारात्मक बदल दिसतील. अडकलेले पैसे परत मिळू शकतील किंवा अचानक काही फायदा होऊ शकतो. काही लोकांना साईड इन्कम किंवा नवीन कमाईचे साधन मिळण्याची शक्यता आहे. गुंतवणूक केली असेल तर त्यातून हळूहळू फायदा दिसायला सुरुवात होईल. मात्र या काळात अनावश्यक खर्च टाळणे खूप महत्त्वाचे आहे. योग्य नियोजन केल्यास आर्थिक स्थिरता अधिक मजबूत होईल. नंबर 3 आहे नातेसंबंधात सकारात्मक बदल. घरातील वातावरण आनंदी राहील. काही दिवसांपासून चालू असलेले मतभेद किंवा गैरसमज दूर होण्याची शक्यता आहे. जोडीदारासोबत संवाद वाढेल. एकमेकांबद्दल समृद्धी आणि एकमेकांबद्दल प्रेम वाढेल. मित्र किंवा नातेवाईकांसोबतचे असे संबंधही अधिक घट्ट होतील. एखादी जुनी मैत्री पूर्ण जुळण्याची शक्यता आहे, ज्यामुळे मनाला समाधान मिळेल. नंबर 4, मनात स्पष्टता आणि आत्मविश्वास वाढेल. या काळात तुम्हाला काय करायचं आहे आणि कोणत्या दिशेने पुढे जायचं आहे याची स्पष्टता मिळेल. आधी जो गोंधळ होता तो आता कमी होईल, त्यामुळे तुम्ही अधिक निर्णय ठामपणे घेऊ शकाल. आत्मविश्वास वाढल्यामुळे नवीन गोष्टी करण्याची हिंमत येईल. कामात लक्ष केंद्रित होईल आणि तुमची कार्यक्षमता वाढेल. ही मानसिक ताकद तुमच्या यशासाठी खूप महत्त्वाची ठरेल. नंबर 5 आहे नवीन मार्गाची सुरुवात होईल. पुढील 10 दिवस तुमच्यासाठी एक नवीन सुरुवात घेऊन येऊ शकते. काही जणांना नवीन करिअरची दिशा मिळेल, तर काही जण स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करतील. जीवनशैलीतही बदल होऊ शकतो, जसे की नवीन सवयी लावणे किंवा जुन्या वाईट सवयी सोडणे. हा बदल सुरुवातीला थोडा कठीण वाटू शकतो, पण भविष्यात तो खूप फायदेशीर ठरेल. योग्य नियोजन आणि सातत्य ठेवल्यास हा नवीन मार्ग तुम्हाला यशाकडे घेऊन जाईल. नंबर 6 आहे आरोग्याकडे लक्ष देण्याची गरज. या काळात एकूण आरोग्य ठीक राहील, पण दुर्लक्ष केल्यास लहान समस्या वाढू शकतात. विशेषतः थकवा असेल, डोकेदुखी असेल किंवा झोपेची कमतरता जाणवू शकते. कामाच्या त्रासामुळे शरीरावर परिणाम होऊ नये म्हणून नेहमी विश्रांती घेणे महत्त्वाचे आहे. आहारात हलके आणि पौष्टिक व घरगुती अन्न घ्या. पुरेसे पाणी प्या. व्यायाम करा. नंबर 7, आध्यात्मिकतेकडे झेप. या 10 दिवसात तुमचं मन शांततेकडे वळेल. काही वेळ स्वतःसाठी काढून घ्या. प्रार्थना किंवा जप केल्याने मनाला स्थैर्य मिळेल.
आध्यात्मिक गोष्टींमध्ये रस वाढल्यामुळे नकारात्मक विचार कमी होतील आणि सकारात्मक ऊर्जा वाढेल. घरात पूजापाठ किंवा देवदर्शन केल्याने ही मानसिक समाधान मिळेल. या काळात एखादा छोटा उपाय किंवा दान केल्यास मन अधिक प्रसन्न राहील. नंबर 8 आहे अचानक मोठा निर्णय घ्यावा लागेल. या आठवड्यात एखाद्या महत्त्वाच्या गोष्टींवर निर्णय घ्यावा लागू शकतो. हा निर्णय करिअर, आर्थिक बाबतीत किंवा नातेसंबंधाशी असू शकतो. सुरुवातीला थोडा गोंधळ वाटू शकतो, पण शांतपणे विचार केल्यास मार्ग सापडेल. नंबर 9 प्रवासाची शक्यता. या काळात अचानक प्रवासाची संधी मिळू शकते. हा प्रवास कामासाठी किंवा वैयक्तिक कारणांसाठी असू शकतो. प्रवासातून नवीन लोकांशी ओळख होईल आणि काही नवीन संधी देखील मिळू शकतील. थोडासा थकवा जाणवू शकतो, पण हा प्रवास फायदेशीर ठरेल. प्रवास करताना आवश्यक कागदपत्रे आणि तयारी आधीच करून ठेवा. नंबर 10 नशिबाची साथ मिळेल. या 10 दिवसात नशीब तुमच्या बाजूने काम करताना दिसेल. अनेक गोष्टी सहजपणे पूर्ण होतील आणि अडथळे कमी जाणवतील. जे काम आधी कठीण वाटत होतं ते आता सोपं वाटू शकतं. योग्य वेळी योग्य संधी मिळेल, त्यामुळे त्या संधीचा फायदा घेण्याचा प्रयत्न करा. सकारात्मक दृष्टिकोन ठेवल्यास आणि मेहनत चालू ठेवल्यास नशिबाची साथ अधिक मजबूत होईल. एकूण पाहता मकर राशीच्या लोकांसाठी पुढील 10 दिवस साधे दिवस नसून आयुष्यात मोठा बदल घडवणारे दिवस ठरणार आहेत. या काळात मिळवणाऱ्या संधी मिळतील आणि घेतलेले निर्णय आणि केलेली कृती यावर तुमचा पुढील भविष्य अवलंबून असेल. काही गोष्टी अनपेक्षित घडतील, पण त्यामागे तुमच्यासाठी एक मोठा अर्थ दडलेला असेल. तुम्ही जर या काळात संयम, सकारात्मक विचाराने आत्मविश्वास ठेवला तर प्रत्येक परिस्थितीतून योग्य मार्ग काढू शकाल. तुमच्या आयुष्याचा खरा मार्ग दाखवणारा हा काळ आहे. योग्य वेळी योग्य निर्णय घेतल्यास ते 10 दिवस तुमच्या आयुष्यात कायम लक्षात राहतील. प्रत्येक व्यक्तीची कुंडली आणि ग्रहदशा वेगळी असू शकते, त्यामुळे वैयक्तिक निर्णयासाठी तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.